हाय, कुकिंग विथ काजलमध्ये आपलं स्वागत आहे। आज बनवणार आहे मी शेपू आणि आंबट चुक्याची मिक्स भाजी। बघू शकता, गावाकडची रेसिपी आहे, चुलीवरची। नक्की पहा आणि करा। बघू शकता, पातेल्यात मी पाणी असं वतून टाकून घेतलेले, छान असं उकळी फुटलेली पातेल्यात पाण्याला। छान अशी मी भाजी मिक्स करून धुवून घेतलेली आहे। बघू शकता, मीठ टाकून धुवून घेतलेली आहे। आंबट चुका आणि शेपूची भाजी अशा पद्धतीने नक्की करून पहा। आणि गावाकड आता आले मी बीडचे, तर बघू शकता मी बीडला आलेत। बघू शकता मी चुलीवर आता स्वयंपाक करते। कुणाला चुलीवरचा स्वयंपाक आवडतोय नक्की कमेंटमध्ये सांगा। बघू शकता, टाकून घेतलेली मी भाजी अशी धुवून। त्यानंतर हिरवी मिरची तुकडे करून घेतलेली, कमी मिरची तिखट आहे, जास्त नाही, नॉर्मल। नंतर हरभऱ्याची डाळ टाकून घेतलेली धुवून। त्यानंतर पाणी टाकून आता छान अशी शिजवून घेऊया। बघू शकता, आपली भाजी आपली छान अशी शिजलेली आहे। पातेलं खूप गरम झालतं म्हणून ते जरा काळं झालेलं आहे। त्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे। बघू शकता, तेल गरम झालेलं आहे खूप। बघू शकता, त्यानंतर गावरान लसूण आहे, तो पण छान असा आबडदोबड मी ठेसून घेतलेला आहे। आता सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, म्हणजे अशा छान छान गावरान पद्धतीच्या रेसिपी पाहायला मिळतात। बघू शकता, छान असा आपला लसूण पण फ्राय झालेला आहे। मी भाजी टाकून घेतलेली आहे, हळद टाकून घेतलेली भाजीमध्ये। त्यानंतर शेंगदाणे कूट करून बारीक घेतलेला आहे, तो पण टाकून घेतलेला आहे। त्यानंतर थोडंसं चिमूटभर ज्वारीचं पीठ, ते तुम्ही तुमच्या टाकलं तर तुमच्या टाकू शकता, नाही तर नाही, पण मी टाकलेलं आहे। बघू शकता, छान असं मी मिक्स करून पाण्यात टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर छान असं आता उकळी काढून घेऊ। बघू शकता, आपली छान अशी उकळलेली आहे भाजी। चला तर प्लेटीमध्ये घेऊ, ज्वारीची भाकरीसोबत एन्जॉय करू। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। कुकिंग विथ काजल बीडकर।